नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी योग्य प्रकारे काम करत नाहीत असा आक्षेप अनेक पक्षांनी नोंदवलेला आहे. त्यातही मतदानाच्या पूर्वसंध्येला एका सामाजिक माध्यमावरून धाराशिव 2.0 हे त्याचं नाव असून त्यावर एक्झिट पोल दाखवण्याचा आरोप आहे आणि तो एक्झिट पोल फेक असल्याचं राजकीय मंडळींचं म्हणणं आहे. त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे पदाधिकारी असलेल्या राकेश सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि हा सरळ आदर्श आचारसंहितेचा भंग आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करून त्या धाराशिव 2.0 त्याच्या कोणीही हा जो फेक सर्वे केला आहे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲडव्होकेट विशाल प्रभाकर साखरे यांनी लाईव्ह समाज माध्यमावर लाईव्ह येत निवडणूक अधिकारी श्री ओंकार देशमुख हे पक्षपाती आहे, त्यांना निवडणुकीतलं काहीच ज्ञान नाही असं त्यांचं म्हणणं असून मी ज्यावेळेस नगरसेवक पदाचा अर्ज परत घेण्यासाठी प्रतिनिधी म्हणून गेलो होतो तर त्यावेळेस त्यांनी मी बोलतोय तर त्याकडं लक्ष दिलं नाही. मध्येच उठून कोणाशी तरी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि अँटी चेंबरला जाऊनही कोणाचा तरी सल्ला घेतला असा गंभीर आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. ॲडव्होकेट साखरे यांनी ते ज्या दिवशी फॉर्म विड्रॉलसाठी घेऊन गेले होते त्या दिवशी जी काही ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर असतानाच व्हिडिओचं CCTV फुटेज आहे त्याची त्यांनी मागणी केलेली आहे आणि ती त्यांच्या मागणीनुसार आजपर्यंतही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना त्या व्हिडिओ शूटिंगचं फुटेज दिलेलं नाही. त्यामुळं त्यांनी आता आज लाईव्ह बोलताना थेट अल्टिमेटमच दिला आहे आणि येत्या 2-4 दिवसात तुम्ही जर ते मला उपलब्ध करून दिलं नाही तर ते कसं मिळवायचं हे मला कळतं. मात्र त्या संदर्भात मी मग पोलिसात तक्रार पण देईल आणि माझ्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करावाच लागेल असं त्यांनी केलं आहे. एकंदरीत पाहता ॲडव्होकेट साखरेंचं म्हणणं असो किंवा राकेश सूर्यवंशीने त्या फेक एक्झिट पोलच्या विरोधात दिलेली तक्रार असो की मग ऐनवेळी नगराध्यक्षपदाची जे मशीनवरचा बॅलेट पेपर होता त्यात सुरुवातीला 1 नंबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार परवीन खलिफासून कुरेशी असताना आहेत असं उमेदवार त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांनी सांगितलं त्यांनीच मग अचानक काही दिवसांनी तुमचं अनुक्रमांक चुकला गेला आहे, तो आता 1च्या ऐवजी 2 आहे असं सांगितलेलं होतं. त्यावेळेस पण मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना हे काहीतरी काळं बेळं आहे असा आक्षेप नोंदवत आपण या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलं होतं.
याच्यावर एकंदरीत एक दोघं नव्हे तर बरेच जण निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतात, त्यांच्या विरोधात तक्रारी देतात. याचा अर्थ कुठंतरी निवडणूक अधिकारी ओंकार देशमुख चुकलेले असावे आणि त्यामुळेच मग त्यांच्याकडं लोकांना बोटं दाखवायला झालेली आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय लवकरात लवकर काय निर्णय घेतात, निवडणूक अधिकारी स्वतःहून काय त्याच्यात भूमिका घेतात, याकडं संपूर्ण धाराशिव शहरवासियांचं लक्ष लागून असणार आहे, हे मात्र नक्की. तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी. तेव्हा न चुकता, न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन होता. या महान परिनिर्वाण दिनानिमित्त देशातील नव्हे तर जगभरातील आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना विनम्र आदरांजली वाहिली. इकडं मुंबईतील राज्य शासनाकडून आदरांजली वाहण्यात आली आणि त्याचबरोबर मुंबई येथील चैत्यभूमीवर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आम्ही उभा करत आहोत, ते येत्या 6 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तिकडं नवी दिल्लीत पण पंतप्रधान आणि इतरांनी महामानवाला विनम्र आदरांजली वाहिली. संसदेच्या प्रांगणात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालाही अनेक खासदारांनी नतमस्तक होत बाबासाहेबांना विनम्र आदरांजली वाहिली. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आदरांजली वाहिली आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.